नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर प्राचीन भारताचा इतिहास यावर एक व्हिडिओ आहे, त्याचा पुढचा भाग मी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. तर मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. प्राचीन भारताचा इतिहास. पहिला प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे शहर कोणते होते? तर त्याचे ऑप्शन आहे लोथल, कालिबंगन, मोहनजोदडो, धोलीविरा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, मोहनजोदडो. सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे शहर हे मोहनजोदडो हे होते. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? तर याचं ऑप्शन आहेत आपल्याकडे दयाराम साहनी, राखालदास बॅनर्जी, अलेक्झांडर कनिंगम, जॉन मार्शल. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो दयाराम साहनी. सिंधू संस्कृतीचा शोध सर्वप्रथम दयाराम साहनी यांनी लावला. पुढचा प्रश्न आहे, लोथल हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचे ऑप्शन आहेत राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो उत्तर बी, गुजरात. गुजरात या राज्यात लोथल हे बंदर आहे. पुढचा प्रश्न आहे, आर्यांचे प्रमुख धर्मग्रंथ कोणते होते? त्याचं ऑप्शन आहे वेद, उपनिषद, पुराण आणि स्मृती. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, वेद हे आर्यांचे प्रमुख धर्मग्रंथ होते. पुढचा प्रश्न आहे, वेदांची संख्या किती आहे? तर एकूण वेद किती आहेत? तर याचं ऑप्शन आहे 2, 3, 4 आणि 5. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो वेदांची संख्या ही 4 एवढी आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? याचे ऑप्शन आहे आपल्याकडे यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऋग्वेद. सर्वात प्राचीन वेद हा ऋग्वेद हाच आहे. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? तर आपल्याकडे ऑप्शन आहे कपिलवस्तू, लिंबुनी, सारनाथ, कुशीनगर. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गौतम बुद्धांचा जन्म लिंबुनी येथे झाला. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली? तर याचं ऑप्शन आहे आपल्याकडे सारनाथ, बोधगया, कुशीनगर, राजगृह. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बोधगया येथे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. पुढचा प्रश्न आहे, भगवान महावीरांचा जन्म कोठे झाला? तर याचं ऑप्शन आहे वैशाली, कुंडग्राम, पाटलीपुत्र, राजगृह. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कुंडग्राम येथे भगवान महावीरांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न आहे, जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते? जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते? तर ऑप्शन आहे पार्श्वनाथ, महावीर, ऋषभदेव, नेमिनाथ. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, महावीर. महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते. पुढचा प्रश्न आहे, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे आपल्याकडे बिंदुसार, चंद्रगुप्त मौर्य, अशोक, समुद्रगुप्त. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो समुद्रगुप्त हे मौर्य साम्राज्याची यांनी स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु कोण होते? तर ऑप्शन आहे आपल्याकडे कालिदास, चाणक्य, वराहमिहिर आणि पाणिनी. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु होते. पुढचा प्रश्न आहे, अशोकाने कलिंग युद्ध कोणत्या वर्षी सुरू केले? त्याचं ऑप्शन आपल्याकडे इसवी सन पूर्व 261, इसवी सन पूर्व 250, इसवी सन पूर्व 300, इसवी सन पूर्व 273. त्याचं बरोबर उत्तर आहे इसवी सन पूर्व 261 या वर्षी अशोकाने कलिंगचे युद्ध केले. पुढचा प्रश्न आहे, अशोकाने कोणता धर्म स्वीकारला? त्याचं उत्तर आहे याचं ऑप्शन आहे आपल्याकडे जैन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म की सिख धर्म. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बौद्ध धर्म. अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला. पुढचा प्रश्न आहे, गुप्त साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे चंद्रगुप्त पहिला, समुद्रगुप्त,
चंद्रगुप्त दुसरा, कुमारगुप्त. तर मित्रांनो हे जे आहे हे पहिला आणि दुसरा असा याचा अर्थ होतो. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चंद्रगुप्त पहिला, चंद्रगुप्त प्रथम यांनी गुप्त साम्राज्याची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे भारताचा नेपोलियन म्हणून कोण ओळखला जातो. त्याचं बरोबर उत्तर आहे, याचं ऑप्शन आहे आपल्याकडे चंद्रगुप्त पहिला, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा, स्कंदगुप्त. तर याचं बरोबर उत्तर आहे भारताचा नेपोलियन म्हणून समुद्रगुप्त याला ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे भारताचा सुवर्णकाळ कोणत्या काळाला म्हणतात. तर ऑप्शन आहे आपल्याकडे मौर्य काळ, गुप्त काळ, हर्षवर्धन काळ की सातवाहन काळ. तर याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी, गुप्त काळ भारताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे कालिदास कोणत्या राजाच्या दरबारात होते. कवी कालिदास होते हे कोणत्या राजाच्या दरबारात होते. तर ऑप्शन आहे आपल्याकडे अशोक, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा की हर्षवर्धन. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सी, चंद्रगुप्त दुसरा या राजाच्या दरबारात कवी कालिदास हे होते. पुढचा प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या राज्यात आहेत. तर ऑप्शन आहे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक. तर अजिंठा लेणी ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे सांची स्तूप कोणत्या राज्यात आहेत. याचं ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान. तर याचं बरोबर उत्तर आहे सांची स्तूप या मध्य प्रदेशमध्ये आहेत. नालंदा विद्यापीठ कोठे आहे. पुढचा प्रश्न नालंदा विद्यापीठ कोठे आहे. तर याचे ऑप्शन आहेत बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बिहार येथे नालंदा विद्यापीठ आहे. नालंदा विद्यापीठ होते हर्षवर्धन कोणत्या वंशाचा राजा होता. पुढचा प्रश्न आहे हर्षवर्धन कोणत्या वंशाचा राजा होता. त्याचा ऑप्शन आहे मौर्य वंश, गुप्त, पुष्यभूमी की सातवाहन वंश. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुष्यभूती वंशाचा राजा होता हर्षवर्धन. पुढचा प्रश्न आहे आर्य समाजातील 4 वर्णांची व्यवस्था कोणत्या ग्रंथात आहे. तर आर्य समाजात जे 4 वर्ण आहेत त्याची व्यवस्था आपण ऑप्शन बघू ऋग्वेद, अथर्ववेद, मनुस्मृती आणि उपनिषद. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे मित्रांनो मनुस्मृती या ग्रंथामध्ये आर्य समाजातील 4 वर्णांची व्यवस्था आहे. पुढचा प्रश्न आहे पाणिनी कोणत्या विषयासाठी प्रसिद्ध होते. तर त्याचा ऑप्शन आहे गणित, व्याकरण, खगोलशास्त्र, आयुर्वेद. तर सर्वांनाच माहिती झालं उत्तर पाणिनी हे व्याकरणकार म्हणून प्रसिद्ध होते. संस्कृत व्याकरणकार पाणिनी हे होते. ते व्याकरण क्षेत्रात प्रसिद्ध होते. म्हणून कधी कधी प्रश्न येतो आपल्याला मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत ते सांगा. तर पाणिनी म्हणजेच हे व्याकरणकार होते संस्कृत भाषेतील. तर त्यावरून तो आपल्याला पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कधीतरी प्रश्न पाहायला मिळतो. त्याचं उत्तर आहे मित्रांनो पाणिनी हे व्याकरणकार होते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो आर्यभट्ट कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होते. तर गणित आणि खगोलशास्त्र याचं ऑप्शन आहे आयुर्वेद, साहित्य आणि वास्तुशास्त्र. तर याचे ऑप्शन आहेत आपल्याला पुन्हा एकदा ऑप्शन बघू गणित व खगोलशास्त्र, आयुर्वेद, साहित्य आणि वास्तुशास्त्र. तर आर्यभट्ट हे गणित आणि खगोलशास्त्रासाठी प्रसिद्ध होते. तर मित्रांनो हे 25 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, परीक्षेला वारंवार विचारले गेलेले आहेत आणि शक्यता जास्त आहे की हे पुन्हा आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार. आणि मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही महत्त्वाच्या लिंक्स आहेत त्या तुम्ही चेकआउट करू शकता. काही त्यावर डिस्काउंट सध्या चालू आहेत. पुस्तके आहेत पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी ज्यातून मी हे प्रश्न बऱ्याच वेळा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी कव्हर करत असतो. तर ती पुस्तकं तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतो. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.